नमस्कार मित्रांनो, मी महेश भाईकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी जो मी चार्ट लावला आहे तो रिलायन्स इंडस्ट्रीचा आहे. ओके, रिलायन्स इंडस्ट्रीचं सर्वात मोठा मार्केट कॅप आहे, त्यामुळे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला कोणतीही हरकत नाही आहे. तर इन्व्हेस्ट कसं करणार किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी आपण या स्टॉकला कसं डिसाईड करू शकतो, त्याचे नेक्स्ट टार्गेट कसे असणार आहे हे मी तुम्हाला आज सांगतो आहे. ओके, बघूया आपण ती कोणत्या प्रकारे आपण याला बाय करू शकतो, कोणत्या प्रकारे आपण कुठे सेल करू शकतो आणि कोणत्या कॅन्डलवर बाय करून आपण कुठपर्यंत आपण याचं टार्गेट घेऊ शकतो. आणि कारण याचं टार्गेट तुम्हाला खूप मोठं असणार आहे, फक्त वेळ लागेल तो थोडासा. कारण स्विंग ट्रेडिंगमध्ये असताना आपल्याला इन्व्हेस्ट करून हप्त्यामध्ये किंवा महिन्यामध्ये रिटर्न्स मिळतात, पण 100% रिटर्न्स मिळतात. तिथे कोणत्याही प्रकारचा लॉस होत नाही. लॉस होण्याचे चान्सेस 90% कमी होऊन जातात. तर स्विंग ट्रेडिंग याच्यासाठी बेस्ट असतं की आपण एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली असते आणि तीच इन्व्हेस्टमेंट आपण कंटिन्यू करून त्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळवू शकतो. तर स्विंग ट्रेडिंग करायचं का, तर याचं सर्वात मोठं रिझन हे आहे की 90% लॉसेस आपले कमी होऊन जातात. ज्याप्रमाणे आपण ऑप्शन सेलिंगमध्ये किंवा ऑप्शन बाईंगमध्ये जे लॉसेस करतो ते लॉसेस इथे होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तर बघूया आपण रिलायन्स इंडस्ट्री आपण कुठे बाय करणार आहोत आणि टार्गेट त्याचं कुठपर्यंत ठेवणार आहोत. पहिली गोष्ट अशी की आता आपण बघू शकतो हा आपल्या EMA ला क्रॉस होत आहे, बरोबर. आपण 61 EMA लावलेला आहे, बरोबर. आता EMA लावायचं कसं, बरोबर. खूप जणांचा एक प्रश्न असतो की EMA लावायचं कसं. EMA इंडिकेटर असतं, इंडिकेटरचा एक ऑप्शन असतं वरती, त्या ठिकाणी तुम्ही इंडिकेटरमध्ये जाऊन EMA सर्च केलं, त्या सेटिंगमध्ये जायचं, हे आलं इथे. ओके, त्याच्या सेटिंगमध्ये जायचं, इथे तुम्हाला इनपुट म्हणून एक ऑप्शन असेल, इथे तुमचा असेल EMA. इथे तुम्ही 44 पण टाकू शकता, पण आपण आता 61चं EMA घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तो आपण बाईंगसाठी घेणार आहोत. ओके, तर खाली RSIचं इंडिकेटर लावलेलं आहे मी, खाली RSI इंडिकेटर आहे. आता ही जी काही येलो लाईन आहे, लाईन दिसत नाही आहे, मी चेंज करून घेतो, एक मिनिट. ब्लॅक करून घेऊ आपण तिला. ओके, ठीक आहे. आता बघा ही जी काही ब्ल्यू लाईन आहे आपण तिला पण चेंज करून घेऊया, म्हणजे तुम्हाला दिसेल असं. ग्रीन लाईन करूया तिला, चालेल. ओके, बघा आता तर आपण कोणत्या ठिकाणी आपण बाय करणार आहोत. ओके, आता आपण ह्या कॅन्डलला पण बाय करू शकतो. सर्वात आधी मी काय सांगतोय ते बघा. आपण या कॅन्डलला पण रिलायन्स इंडस्ट्रीचा चार्ट बघून आपण ह्या कॅन्डलला पण बाय करू शकतो. 3018 वर सध्या त्याची प्राइस चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याचा स्टॉप लॉस, ह्या कॅन्डलचा स्टॉप लॉस आपण लावायचा आहे. तो किती ते पण सांगणार आहे. लॉस होणार किती तुमचा 2955, म्हणजे इथे 50 रुपयाचा कमीत कमी तुम्हाला लॉस होऊ शकतो. जास्तीत जास्त लॉस तुम्हाला 50 रुपयाचा होऊ शकतो, पण लॉस होणार नाही याची गॅरंटी माझी. ओके, दुसरी गोष्ट आपण बाईंग कुठे करणार आहे. आपण जे काही रिस्की ट्रेडर्स असतात ते या ठिकाणी बाईक करू शकता, पण दुसरी गोष्ट आपण बघूया या ठिकाणी जर सोमवारी, आता आज सॅटरडे, मी आज रेकॉर्डिंग करतो व्हिडिओ, जर मंडेला या ठिकाणी जर एक ग्रीन कॅन्डल बनली आणि ती बनणार आहे, बरोबर, इथे ग्रीन कॅन्डल तयार झाली तर तुम्ही बिंदास्त बाय करून तुमच्या नेक्स्ट टार्गेटसाठी म्हणजेच कमीत कमी 3211 या टार्गेटसाठी तुम्ही होल्ड करू शकतात, बरोबर. त्याच्या पुढचं टार्गेट पण तुम्हाला सांगेल मी थोड्या वेळाने, ठीक आहे. फर्स्ट पहिली गोष्ट लक्ष द्या की ही कॅन्डल जी आहे ती क्लोज झालेली आहे. याच्या पुढची जी काही नेक्स्ट ग्रीन कॅन्डल असेल त्या ग्रीन कॅन्डलला तुम्ही बिंदास्त एंट्री घेऊन 3211 पर्यंतच्या टार्गेटपर्यंत बिंदास्त बसू शकता. हा झाला एक स्विंग ट्रेडिंगचा सेटअप. ओके, दुसरी गोष्ट, ज्यांना रिस्क नाही घ्यायची, बाबा मला एकदम माझ्याकडे टाईम आहे, माझ्याकडे पैसे आहे, मी होल्ड करू शकतो,
त्यांना एकच सांगणं आहे, ही ग्रीन लाईन ह्या ब्लॅक लाईनला जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री घ्यायची नाही. आणि हे जे काही सेटअप असतं हे तुम्हाला वॉच लिस्टमध्ये लावून ठेवायचे आहे. सध्या आपल्याकडे स्विंग ट्रेडिंगसाठी हा एकच स्टॉक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा एकच स्टॉक सांगितलेला आहे. तो फक्त आणि फक्त स्विंग ट्रेडिंगसाठी, इंट्राडेसाठी नाही, ऑप्शनसाठी नाही, कोणत्याच गोष्टीसाठी नाही, फक्त स्विंग ट्रेडिंगसाठी. धन्यवाद. जर समजलं नसेल तर मला कॉमेंट करा, विचारा, मी तुम्हाला प्रत्येक कॉमेंटला उत्तर देईन. ओके, धन्यवाद.